196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आपल्या आंबेगाव तालुक्यातील 6 मंडळं आणि साधारणपणे 226 मतदान केंद्र आहेत. तसंच आंबेगाव मतदारसंघामध्ये शिरूर विभागातील 3 मंडलांमधील 115 मतदान केंद्र आपल्या या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. असे टोटल 341 मतदार केंद्र आहेत. ECIचा आता आपल्या या ठिकाणी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि EF फॉर्म म्हणजे एन्युमरेशन फॉर्म हा प्रत्येक मतदाराला वाटप केला जाणार आहे आणि त्याचं कामकाज 30 जूनपासून आपण सुरू केलेलं आहे. BLO जो आहे तो घरोघरी जाऊन ह्या फॉर्मचं वाटप करण्याचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. तर माझं या ठिकाणी सर्वांना अशी विनंती राहील की जो फॉर्म तुम्हाला मिळतोय तो तपासून तात्काळ व्हेरीफाय करून 2 फोटोंसहित BLO कडून आपण जमा करावं. तसंच यासोबतच आपल्याला हे एक पाहावं लागेल की हा फॉर्म डिजिटाईज देखील करायचा आहे. या ठिकाणातील जे सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी स्वतःहून देखील हा एन्युमरेशन फॉर्म ते स्वतः जे मॅपिंगचे डिटेल्स आहेत ते आपल्या ॲपवर दाखवले जातात आणि ते देखील सबमिट केलं तरी चालणार आहे, जेणेकरून स्वतः देखील काही मतदारांना त्यांचे फॉर्म सबमिट करता येणार आहे. जे फिजिकली व्हेरीफाय होऊन आमच्याकडं फॉर्म येतील त्याच मतदारांचं त्यांच्या पुढच्या प्रारूप मतदार यादीमध्ये नाव येणार आहे. याची सर्वांनी दखल घेण्याची या ठिकाणी गरज आहे आणि प्रशासनाला आपण जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे मी या ठिकाणी आवाहन करते. राजकीय पक्ष जे आहेत 4 मोठे पक्ष, त्या पक्षांनी देखील या ठिकाणी बूथ लेवल असिस्टंटची नेमणूक केलेली आहे, जे BL बूथ लेवल ऑफिसरला मदत करणार आहेत. तसेच या ठिकाणी आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे, मंडलाधिकारी असतील, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक किंवा इतर जे काही कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी हे कामकाज मोठ्या प्रमाणात करून आपल्याला 100% फॉर्म कसे कलेक्ट करता येईल यासाठी मदत करणार आहेत. याची सर्वांनी दखल घ्यायची. जे आहे ते साधारण 30 तारखेपासून 29 जुलैपर्यंत आपली ही चालणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा काम करते. 341 बूथ लेवल ऑफिसर्स आपण या ठिकाणी नेमलेले आहेत. 20 आपले जे आहेत ते असिस्टंट इलेक्टरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स या ठिकाणी काम करतायत. 51 सुपरवायझर या ठिकाणी काम करतायत आणि यासोबतच आपली जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे ती सर्व या ठिकाणी सामील होऊन कामकाज करण्याचं काम करत आहे.